खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर 2 मुलं वाहून गेलेत। खारघर अग्निशमन दलाकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे। आजचा शोध मोहिमेचा तिसरा दिवस आहे। तर पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी असताना सुद्धा ही मुलं चोर वाटेने त्या ठिकाणी गेली। ही 2 मुलं वाहून गेली आहेत। त्यातला एक मुलगा मुंबईचा आहे तर दुसरा तळोजा फेज 1 मध्ये राहणार आहे। पांडवकडा धबधब्यावरती 2 मुलं वाहून गेलेले आहेत। त्यातील एक मुलगा शानेन हा चक्क आपण दृश्यामध्ये पाहतोय की या टोकावरती तो गेला होता आणि या टोकावरून तो पडला आहे। खरं तर रेस्क्यू टीम असेल किंवा खारघर पोलीस असेल किंवा अग्निशमन दलाचे जवान ते सध्या शोध मोहीम सुरू आहे। खरं तर तुम्ही शानेनचे भाऊ आहात, नेमकं काय घटना घडली? ते काल सकाळी घरातून निघाले होते। इथे त्याने सांगितलं की ते कुठे बाहेर जॉगिंगला चालले आहेत, पण ते इथे आले आणि पांडवकड्याला आल्यावर तो पाणीचा वेग खूप वाढला। त्याच्यामुळे तो ट्राय करायला गेला की मी थोडा उंच आहे, मी ट्राय करतो पार व्हायला, पण त्याने एक पाय टाकला आणि त्या एक पायानेच तो सटकून गेला ते पाण्याच्या वेगामुळे। कारण काल खूप पाऊस होती, मुसळधार पाऊस होती इथे की समोरचा माणूस नाही। ही घटना कालचीच आहे का? ही घटना कालच्या सकाळची आहे, सुमारे 8 ते 9 वाजताच्या दरम्यान। कालपासून तो गायब झाला। मतलब पोलिसांचा आमचा खूप सपोर्ट आहे। कालपासून आमच्या बरोबर आहे ते सोबत। कालशी आज सकाळीपासून आमच्या इकडेच आहेत ते। आम्हाला 1 मिनिट सोडलं नाही। आम्ही जे पण केलं आमच्या बरोबरच आहेत ते लोक। त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला लोकांना। या तुमच्या फॅमिली बरोबर या, एवढे चढू नका। तुमच्या आई बाबाचा विचार करा आणि तुमच्या हात जोडून पाया पडते, नको येऊ अशा जागेवर। कॅमेरा पर्सन अजयसह मी रवी कराड, TV9 मराठी, पांडवकडा, खारघर।